नमस्कार, कशा आहात तुम्ही? कुक विथ स्वामीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपण इथे झटपट अगदी 5 मिनिटात बनवून तयार होणारी मिल्क पुडिंग डिश बनवणार आहोत. दूध आणि दुधाच्या व्यतिरिक्त फक्त 3 गोष्टी वापरून आपण ही मिल्क पुडिंगची डिश बनवून तयार करणार आहोत. कधी तुम्हीही तुमच्याकडे एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 स्टीलची भांडी घेतलेली आहे. एका वाटीच्या मापाने दोन्ही भांड्यांमध्ये सारखं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर दोन्ही भांड्यांमध्ये आपल्याला सारखी साखर काढून घ्यायची आहे आणि सारखं कॉर्नफ्लॉवरसुद्धा काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हे कोको पावडर आहे. कोको पावडर मात्र आपल्याला कुठल्याही एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला एक बॅटर ब्राऊन करायचं आहे आणि एक बॅटर व्हाईट ठेवायचं आहे. कोको पावडर मिक्स झाल्यानंतर दोन्ही भांडी मी गॅसवरती ठेवली होती मंद आचेवरती आणि दोन्ही बॅटर आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. इथे मी एका स्टीलच्या डब्याला तुपाने आणि कोरड्या दूध पावडरने ग्रीस केलेला आहे. त्यानंतर 1 बाय 1 दोन्ही बॅटर आपल्याला स्टीलच्या डब्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तर इथे मी आधी व्हाईट बॅटर काढते आहे आणि त्यानंतर ब्राऊन काढणार आहे. पण तुम्ही आधी ब्राऊन काढला आणि त्यावरती व्हाईट घातलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्ही व्हाईट बॅटरवरती ब्राऊन बॅटर काढून घ्या. तर इथे मी ब्राऊन बॅटरसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला ब्राऊन बॅटरला व्हाईट बॅटरसारखंच पूर्ण डब्याभोवताल स्प्रेड करून घ्यायचं आहे. हलक्या हलक्या हाताने तुम्ही चम्मचच्या सहाय्याने वरचं ब्राऊन बॅटर सर्वीकडे स्प्रेड करून घ्या. ब्राऊन बॅटर इथे माझं पूर्ण स्प्रेड करून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे एका छोट्या वाटीमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला वरचं ब्राऊन बॅटर आपल्याकडून शक्य होईल तेवढं प्लेन करून घ्यायचं आहे. तर छोटा चम्मच कोमट पाण्यामध्ये डीप करून त्या कोमट चम्मचने तुम्ही हळूहळू ते बॅटर प्लेन करून घ्या. असं केल्याने बॅटर चम्मचला जास्त चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं मी ब्राऊन बॅटर प्लेन करायचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आपल्याला तो डबा फ्रीजमध्ये साधारणतः 15 ते 20 मिनटं सेट करून घ्यायला ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर पुडिंग आपलं अशा पद्धतीने सेट झालेलं आहे. 15 ते 20 मिनटाच्या ऐवजी तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर 30 मिनटं किंवा 45 मिनटं जर हा डबा फ्रीजमध्ये सेट करून घेतला तर तुमचं पुडिंग यापेक्षाही छान सेट होईल. तर इथे मी पुडिंग माझं डीमोल्ड करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं मिल्क पुडिंग तयार झालेलं आहे. त्यानंतर मी अजून थोडा वेळ डिशमध्ये काढून घेतल्याच्या नंतरही पुडिंग फ्रीजमध्ये सेट करून घ्यायला ठेवलं होतं. सेट करून आणि पीस कट करून तुम्हाला दाखवायच्या आधीच माझा मुलगा खाऊन मोकळा झाला होता. त्यामुळे मी तुम्हाला याचे पीसेस कट करून दाखवू शकले नाही. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही तुमच्याकडे ट्राय करा.